नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आज मी इथे साबुदाणा कुरडई कशी बनवायची ते दाखवणार आहे. ही कुरडई बनवायला अतिशय सोपी आहे. कोणीही अगदी सहज बनवू शकेल. तर तुम्ही इथे बघू शकता, कुरडई अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे. दिसायला अगदी सुंदर दिसत आहे आणि इथे मी तळूनसुद्धा दाखवलेली आहे. अतिशय दुप्पट तिप्पट ही कुरडई फुललेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी ठेवून साबुदाणा आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. समजा कुरडई आपल्याला उद्या बनवायची असेल तर आजच सकाळी किंवा दुपारी हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. 5 ते 6 तासानंतर साबुदाणा असा छान असा मस्त मऊसूत भिजलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला असा हातानेच मोकळा करून घ्यायचा आहे, कारण साबुदाणा आपल्याला आता मोजून घ्यायचा आहे. घरातील कोणतंही एक पातेलं किंवा बाऊल घ्यायचा आणि त्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला मापून घ्यायचा, कारण जेवढा साबुदाणा भरेल तितकंच आपल्याला पाणी हे शिजण्यासाठी ठेवायचं आहे. हा साबुदाणा आपला एक पातेलं भरलेला आहे. आता यासाठी आपल्याला एकच पातेलं पाणी घ्यायचं आहे. झाकण लावून हे पाणी आता आपण उकळून घेऊ. हे बघा, इथे पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून थोडंसं हलवून घ्यायचं. त्यानंतर साबुदाणा घालायचा. साबुदाणा घातल्यानंतर फास्ट गॅस करायचा आणि 2 मिनटासाठी आपल्याला असं हे हलवत राहायचं आहे. 2 मिनटानंतर बघू शकता तुम्ही, इथे थोडासा आपला साबुदाणा असा शिजल्यासारखा झालेला आहे. आता झाकण लावून बरोबर 5 मिनटासाठी आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही, साबुदाण्याला उकळी आलेली आहे आणि साबुदाणा शिजल्यासारखा सुद्धा दिसत आहे. आता हे आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे सगळी प्रोसेस आपल्याला रात्रीच करून ठेवायची आहे. आता हे असं चमच्याच्या सहाय्याने थोडं मोकळं करून घ्यायचं. त्यानंतर हे आपल्याला पुरणाच्या चाळणीतून जसं आपण पुरण वाटतो त्याचप्रमाणे ह्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे पुरणासारखं बारीक मिश्रण तयार होतं. हे वाटताना आपल्याला जास्ती काही मेहनतसुद्धा लागत नाही. तर इथे मी सर्व साबुदाणा असा वाटून घेतलेला आहे. तर आता याच्या आपण कुरडया बनवायला घेऊत. इथे उन्हामध्ये एक प्लॅस्टिक अंतरलेलं आहे. यानंतर साच्यामध्ये मिश्रण भरून अशा प्रकारे आपल्याला कुरडई घालून घ्यायची आहे. इथे मी कुरडईची मोठ्या आकाराची प्लेट वापरलेली आहे. तुम्ही छोट्या आकाराची कुरडईसुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे कुरडईचा एकच वेढा घालून घ्यायचा आहे, कारण जास्त जर जाड मोठी कुरडई घातली तर ती तळताना व्यवस्थित तळली जात नाही. त्यामुळे असा एकच राऊंडमध्ये कुरडई घालायची आहे. इथे मी अशाच प्रकारे सर्व कुरडई घालून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे सर्व कुरडया घातल्यानंतर 2 ते 3 दिवस कुरडई आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. इथे बघा, आपली कुरडई छान अशी वाळून तयार झालेली आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.